क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा, क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो. क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा, क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो. आपले हे महत्त्वाचं आहे की अशा काही पर्वकाळ असतात तर ते चुकू नयेत म्हणून नाना महाराजांच्या परंपरेमध्ये किती पुन्हा दत्तप्रभूंचं सगळे परंपरा असते काय आहे त्यांची ती सध्या ही सगळी लीलाच आहे. तर कर्मामध्ये त्याचा विचार आपण नंतर करू निवांत. पण एक नक्की की कर्म सदोष आहेत काही करा. साधा तांदूळ नाही खड्याच्या मिळत अशी परिस्थिती आहे. कर्मात काय असेल तर आपण विचार करू शकतो काय दोष असू शकतील. फक्त एक प्रस्तावना म्हणून 2-3 सांगतो. एक आधी कर्माचा विचारच न करणं हा पहिला दोष. आपण काय करतो आहोत त्याचा विचारच न करणं. कर्मांचा विचार सुद्धा करायला कितीतरी वर्षांनी सुचतो. तरी आपण काय करतो आहोत असं कदाचित 25, कदाचित 50, कदाचित 40 काय सांगता येत नाही. त्याची शेवटीच आहे आयुष्याच्या. तर हे कर्माचा विचारच न करणं हा एक दोष. कारण तसं का होतं तर कर्म आपोआप होतच असतं. तर भूक लागली मनुष्याची, घरात माणूस आहे, लहानपणी आई असेल किंवा आणि मोठेपणी कोणी असेल घरात तर ते करतंच. ते भूक लागली हाक मारता आपण जेवतो झालं. आता जेवलं हे कर्म झालं ह्याच्याकडे कोणाकडे लक्ष आहे. त्या कर्माचा अर्थ काय ते कशासाठी केलं म्हणजे बाकीचं विचारच न करणं. मुळातच विचारच न करणं पाहिला. किंवा हे मगाशी सांगितलं तसं आपल्यावर काही सक्ती आहे, काही स्वातंत्र्य आहे, काही ईश्वर इच्छा आहे. हा फरकच न कळलं कर्मातला. काय चाललंय ते चाललंय. सगळीच कर्म काय ईश्वर इच्छा म्हणा, सगळ्यालाच स्वातंत्र्य म्हणा, सगळ्यालाच आपलं प्रारब्ध आहे म्हणा, असलं काही नाही आहे. असं सगळं प्रारब्ध वगैरे काही नाही आहे. तसं असतं तर मग काय कारणच राहिलं नसतं. त्याला आपल्याकडे याचं फक्त नुसतं प्रारब्धच राहतं म्हणजे बोगस शिल्लक राहिला हो की नाही. तर त्याच्यासाठी पशुयोनी ठेवलेली सगळ्याची यंत्रणा व्यवस्थित आहे. केव्हा तरी प्रारब्धाचा आपण विचार करू त्यावेळेला विचार करू. आपण मनुष्य जन्मात आलो म्हणून आपल्याला 3 हे फरक आहेत. ईश्वर इच्छा पण आहे, आपलं स्वातंत्र्य पण आहे. भोग तर भोगावंच लागेल, प्रारब्ध तर भोगावंच लागेल, पण त्यानं फक्त भोगावंच लागतं. तुम्ही बघा तुम्ही नेहमी की तू बैल असू दे ते हे असू दे ते फटके खात असतं नुसतं. त्याच्या हातात आपला हात धरण्याचं नाही. अंगावर येऊ शकतं पण दोन्ही बाजून ठेवली तर काय करता येत नाही. म्हणजे त्याला म्हणून त्याला भोगयोनी म्हणतात. पशुयोनी ही भोगयोनी आहे म्हणतात. ही तेवढ्यासाठी म्हणतात म्हणजे त्यात सुद्धा त्या प्राण्यांच्यात सुद्धा फरक आहे. हे जे चतुष्पाद आहेत ती भोगयोनी आहे. त्यातल्या त्यात जास्त अधिक तर त्यातली सगळी योनी ही असते तशी आहे. कारण बघा तुम्ही एक दुसरा आता पशु पक्षी हे सगळे जे प्रकार आहेत सगळे मनुष्य सोडून बाकी म्हणा तर त्याच्यात आता पक्षी बसलाय. आपल्याला वाटलं म्हणजे आपल्याला असलंच काहीतरी. मुलं जसं ते पायानं खडे उडवत जातं ते गेला खडा मारावा वाटला तो पक्षाला लागेल याची गॅरंटी नाही. तुमची चाहूल लागली पक्षी उडून जाईल. म्हणजे तिथं भोग कंपल्सरी नाही आहे. म्हणजे कसं फरक आहे कोण विचार करणार. हे सगळं विचार करणार तेव्हा हे समोर लक्षात येईल की अरे पशुचं अशी परिस्थिती आहे पण पक्षी उडून जाऊ शकतो. हा फरक जरी लक्षात आला तरी कर्माकडे बघण्याची दृष्टी येईल. तेव्हा दोष काय कर्मामध्ये तर फरक न कळणं, ते फरक न शिकणं हाही दुसरं आहे. तिसरी गोष्ट काय आहे की ही देहाकडे म्हणून मगाशी सांगितलं तसं की ही भोगभूमी नाही. ही भोगभूमी आहे बरोबर आहे पण पशुच्या पेक्षा उच्चतर असल्यामुळं तिच्यात भोगभूमीचा पार्ट फार कमी आहे, थोडाच आहे. ती कर्मभूमी आहे. मनुष्याचे देह ही कर्मभूमी, पशूंचा देह ही भोगभूमी, असं मुळात फरक आहे. तर हा फरक लक्षात घेतला की कर्मांची परत बदलते आपली. कारण ते कामच वेगळं झालं ना. तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंटच वेगळं दिलं म्हटल्यानंतर त्याच्यावरचं म्हणणं गाणं करणं काय वाजवणं काय असेल ते वेगळंच राहणार. तसं आहे. आणि दुसरं ध्येय न कळणं. कर्माचं म्हणजे ह्या सगळ्या कर्म उपासनेचा जो साधन आहे कर्म हे त्या साधनातला हा ध्येयच न कळणं. आपल्याकडे स्टँडवर नोकरी उद्योग शिक्षण माणसं दिशाहीनपणे जगत असतात. त्यांना माहिती नक्की मला कुठे जायचं आहे. हे जर माहीत नसेल तर जी समोर येईल ती संधी किंवा अपॉर्च्युनिटी आजच्या भाषेत म्हणजे अपॉर्च्युनिटी वाटून मनुष्य जाण्याची शक्यता आहे. आणि नंतर मग आपटत जाऊन त्या आकडावर ते गोष्ट तशी आहे. पण प्रत्येक वेळेला ती संधी आपलं ध्येय काय मुळात त्याला जे समोर आलेलं आहे ती संधी आहे का फसवणूक आहे का त्याची मला गरज नसलेली वस्तू आहे हे ठरवायला पाहिजे.
ते ठरायचं कशाला ठरवणार? ठरवायला काहीतरी ध्येय असेल जीवनाला तर असेल. माझं ध्येय काय, मनुष्य म्हणून माझं ध्येय काय हे ज्याचं ठरलेलं आहे, आधी तो मनुष्य म्हणून याची जाणीव आणि मग त्याचं ध्येय काय हे जर ठरलं असेल तर मग हे सगळं ठरतं. आणि मग ते म्हणून काही वेळेला माणसं इकडून इकडे फिरत असतात. पैसा असतो, गाडी असते, वाहनं असतात, त्यांची प्रकृती चांगली असते, तर नुसतेच फिरत असतात. अनेक लोक स्टँडवर सुद्धा नुसतेच फिरत असतात. येतात घरी संध्याकाळ झाली की काय करत होतं कोण वाटतो. तर एक आनंद आहे फिरण्याचा, काय हरकत नाही. आणि जर काही दुसऱ्यांना काही त्रास देत नसले तरी आपल्या दृष्टीने बरंच आहे म्हणायचं, दुसरं काही करण्यापेक्षा. पण अशी लोक भेटतात आपण, नोकरी करतात, बदलतात, हे करतात, काय त्याच्यामध्ये असं विशिष्ट ध्येय असतं. असं काय मनुष्य म्हणून मला हे ध्येय साध्य करायचं आहे, त्यासाठी मी नोकरी बदलली, हे पटतं. मला मनुष्य म्हणून हे ध्येय साध्य करायचं आहे, ते माझं साध्य ध्येय ह्या नोकरीत होत नाही, ते धंद्यात होतं, म्हणून मी नोकरीच्या ऐवजी धंदा सुरू केला म्हणणे. त्याला काहीतरी ध्येय आहे, त्याच्यासाठी तो हे करतोय. हे सगळं मागं आहे, ध्येय सगळ्यात पुढे आहे. तर ह्याची ओळख नसणं हे कर्माचं एक मोठं हे आहे, म्हणजे दोष त्याच्यातला दिशाहीनपणा किंवा ध्येयाची ओळख नसणं. आणि कर्म टाकाऊचं आहे, तर मुळात ते टाकाऊचं आहे. फक्त तर टाकाऊतून टिकाऊ आपण नाही करत, तसंच थोडंसं टिकाऊ आहे ते करायचं त्यातनं, हे लक्षात यावं. ते जर लक्षात नाही आलं तर कर्माच्या बाबतीत दोष उत्पन्न झाला. तर असं तऱ्हेनं आपण जर टिकाऊ देवच, बाकीचं कर्म टाकाऊच सगळं. तुम्ही काहीही करा. आपण खाद्यपदार्थाची जी अवस्था आहे तो आज हे आहे, खाद्यपदार्थ आहे, उद्या ती टाकाऊ वस्तू आहे हे आपल्याला माहिती आहे. इतकं जर साधं जर व्यवहारात आहे तर आपण काय करतोय कर्मांचं, त्याची काय अवस्था आहे. आपण मागच्या पिढीची अवस्था बघू, मागच्या पिढीने सगळं घरून घेऊन ठेवलेलं असतं घरामध्ये. वस्तू घेतात, काय घेतात, वस्त्र घेतात, आमके घेतात, तमके घेतात, घर बांध सगळं. आणि पुढची पिढी म्हणते काय करून ठेवले सगळे, उद्योग झाला सगळा आम्हाला. आता ती काही शहाणी नव्हती का, ती शहाणीच असणार की आता यांचीच ती असणार म्हटल्यानंतर ते नक्की शहाणे असणार. तर त्यामुळं ती सगळी आहेत तशी. पण त्यांनी जे काही शहाणे म्हणून जे केलं होतं ते सगळं पुढच्याच्या दृष्टीनं सगळं अडचणीचं झालं. हे आम्हाला आवडणं सुद्धा आवड झाले असं म्हणतात. आता आपण जे काय करतोय ते साधारण पुढची पिढी आपल्याला हेच म्हणणार असेल तर एवढ्यावरनं कळतं की ह्या सगळं टाकाऊ काय. आता ह्याच्यातला काय होता, त्यांच्याकडे जर देव मिळवलेला असेल तर तो टाकाऊ नाही. मात्र त्याने जर देव मिळवला असेल तर तो बाहेर त्याला जायची गरजच नाही, तो वडिलांच्याच पाया पडेल, आईच्याच पाया पडेल, आई त्यांचा वाढला असला तर. म्हणजे काय टाकाऊतून टिकाऊ आहे हे कळावं म्हणून हे कर्माबद्दल बोल. आता माझा प्रश्न मुळातलं खरं हा नाही, हा हे फक्त कल्पना देऊन ठेवली कर्माबद्दल पुढे बोलायचं आहे म्हणून. मूळ आहे ते काय की हे सगळं जर झालं, दोष आले सगळे काय मला दूर करता येत नाही, करायचे ठरवले तरी सुद्धा त्यासाठी लागणारी एक बुद्धिमत्ता म्हणा, निश्चय म्हणा, सगळं कळलं तरी सुद्धा अंमलात आणण्याचा प्रश्न आहे. ते करण्यातल्या अडचणी आहेत. तर हे सगळं आहे ना, आता पाणी येतं आपण बघतो किंवा हे सगळं येतं. आता हे काय किती शुद्ध आहे काय आहे आपल्याला माहिती नाही. व्यवहार चालले आहेत कसे चालले आपल्याला माहीत नाही. लोक भेटतात कसे आहेत माहिती नाही. म्हणजे शेवटी कर्मांच्यावर त्याच्या दोषांच्या मर्यादा असणार. अशा वेळेला निदान काही नसलं तर नामना सद्गुण्यम कशात तरी आलं आणि ते काहीतरी विचारलं मला कोणतरी, पण गोष्ट खरी आहे की ते नामाने पुरवतं. मग निदान तेवढं तरी विचारावं. आता माणसाकडून सगळ्यात मोठा दोष कोणता होईल तर नाम न घेणं होईल. कर्माचे सगळे दोष जे नाम दूर करतं ते जर नाम त्यांनी नाही घेतलं तर सर्वात मोठा दोष झाला. मग ह्या क्रमाने हा दोष आहे. आणि मग असाच जर दोष झाला तर निदान त्याला अजून एक कर्म ठेवलं आहे. त्याला कर्म हे खरं स्वरूप नाही, पण आपल्या कुठल्याही काही करायला गेलं की त्याला कर्मस्वरूप येतं म्हणून कर्म म्हणायचं. तर ह्यावरचं उत्तर जे कर्म परत आहे त्याला क्षमा प्रार्थना म्हणतात. इतक्या कर्मांच्यातलं जे चुकलं ते केल्यावर खरं सांगायचं तर काही जमलं नाही तर क्षमा तेवढी हातात असते. म्हणून हे आपल्याला माहितीच आहे की नानांचं सुद्धा आपण चरित्र नाना महाराजांचं बघितलं असेल तर नाना म्हणजे त्यांचे हात सुद्धा पोचत नसेल अशी त्यांची अवस्था असते. त्यांच्या शरीराच्या अवस्थेमध्ये किंवा वयाच्या अवस्थेमध्ये नाना 92 वर्ष झाली, एवढ्या वयाला सुद्धा ते कान धरून क्षमा याच्यानं त्यांची असेनंतर ही जी एक परंपरा त्यांच्याकडे पूर्वीपासूनची आहे ती मुळात स्वामींची आहे. टेंबेस्वामी महाराजांची ह्या जे गुरुचरित्र आहे की त्यांनी सार जे केलेलं आहे तर त्यामध्ये आहे ह्या सगळीकडे क्षमा प्रार्थनेची परंपरा चालत आलेली आहे. त्यातली एक क्षमा प्रार्थना आहे. तेवढी त्यांच्यातली जरी घेतली तरी ती, आणि त्याचा मूळ जो ग्रंथ आहे त्याला नानांचीच स्वतःच त्यांनी प्रस्तावना लिहून दिली आहे. आणि ते पुढे नानांचे जे मूळ सप्तशती नानांच्यावरती जी लिहिली, जसं तिकडे परवा टेंबेस्वामींच्याबद्दल बोलली 15व्या अध्यायाचं हे तयार होतं वगैरे, तसं ह्यातलं हे अक्षर घेतलं की 12व्या अध्याय तयार होतं. ह्यानी पण तिथे नानांचा आशीर्वाद होता म्हणून ते शक्य झालंय, ते केलंय. तर त्याच्यानंतर शेवटी परत क्षमा प्रार्थना. आणि ती क्षमा प्रार्थना काय आहे
ती सगळ्यांना ज्याच्या मुखातून खऱ्या अर्थाने नाम आलं नाही त्याला ती लागूच. दत्ताला उद्देशून म्हणले, मी हे दत्ता जरी लाभली क्षेमकारी सुजिव्हा न उच्चारले नाम दत्त प्रभो. जमला नाही. खरं म्हणजे मला जीभ मिळाली होती. सुजिव्हा दत्त प्रभो एवढं उच्चारायला सुद्धा जिभेला काहीतरी चांगुलपण किंवा तिचे फाईननेस पाहिजे, तर एवढा शब्द तरी उच्चारला जाईल. आपल्या शेवटी जसं म्हणलं की अगदी मनुष्य थकला, वयाचे झालं परिणाम, तर अगदी श्रीराम जयराम जय जयराम एवढं जमत नाही. आता तो श्रीराम तेही जमत नसलं तर राम चालेल. म्हणजे हे सुद्धा शेवटी हा फायनेस जिव्हेला असला म्हणून त्यांनी मुद्दाम उल्लेख करताना क्षेमकारी सुजिव्हा असं म्हणून मला त्या शब्दाचं महत्त्व वाटतं. न उच्चारले नाम दत्त प्रभो. त्याबद्दल हे जो दोष आहे मला, क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा. क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो. ह्याकडे दुसरं काही करण्यासारखं नाही. कधी हीन योनीत मी दैवदोषे असा होतो म्हणून न उच्चारिले नाम दत्त प्रभू. ते पण माझ्याकडनं जमलं नाही. बहु कष्टलो मातृगर्भी परीमी न उच्चारिले नाम दत्त प्रभू. जधी जन्म होता म्हणजे कधी जेव्हा झाला तेव्हा, त्या काळातला जधी शब्द कॉमन होता जेव्हा केव्हा, तर जधी जन्म होताच अज्ञान चित्ते. बालपणी कळत नाही म्हणून की देवाचं नाव घ्यावं हे कळत नाही, आणि न कळण्यासारख्या परिस्थितीत जन्माला यायला होतं घरात, त्यामुळं ते कळत नाही. खरं तसं नसतं तर कळलंही असतं. आणि कदाचित तशी परिस्थिती असून सुद्धा बुद्धी होत नाही, अज्ञान चित्ते. त्यामुळं तिथाना तरी अज्ञान चित्ते. जरी जन्म होताचा अज्ञान चित्ते न उच्चारिले नाम दत्त प्रभू. हे आहे म्हणून माझ्या तोंडून प्रभूचं नाव निघालं नाही. पुढं मी माझ्या मुलं मोठी झाली, उड्या मारल्या, खेळले गेले, तर त्यांना माफ आहे, बरोबर आहे, बाल्यकाळ आहे, बरोबर. पण सदा दंग खेळात मी बाल्यकाळी न उच्चारिले नाम दत्त प्रभू. नक्कीच अवस्था आहे. हे असं सगळं पुढे आहे. आपण बघत जो कारण वेळ नाही एवढा म्हणून त्याच्यावर आपण जरी लाभली क्षेमकारी सुजिव्हा. जरी लाभली क्षेमकारी सुजिव्हा. काय बारीक शब्द खरं म्हणजे ते म्हणायला लागलो, पण म्हणजे जिच्याने माझं कल्याण होईल अशी उत्तम जिव्हा मला मिळाली होती, पण न उच्चारले ना. हे सगळं म्हणणं कठीण आहे, तरी प्रयत्न म्हणून म्हणू. जरी लाभली क्षेमकारी सुजिव्हा. जरी लाभली क्षेमकारी सुजिव्हा. न उच्चारिले नाम दत्त प्रभो. 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 क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा. क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा. क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो. क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो. जरी लाभली क्षेमकारी सुजिव्हा. जरी लाभली क्षेमकारी सुजिव्हा. न उच्चारिले नाम दत्त प्रभो. न उच्चारिले नाम दत्त
प्रभो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो कधी हीन योनीत मी दैव दोषे कधी हीन योनीत मी दैव दोषे न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो क्षमा न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो बहु कष्टलो मातृगर्भी परीमि बहु कष्टलो मातृगर्भी परीमि न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो बहु कष्टलो जधी जन्म होताच अज्ञान चित्ते जधी जन्म होताच अज्ञान चित्ते न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो सुखे भोगता यौवनी अज्ञ भावे सुखे भोगता यौवनी अज्ञ भावे न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो क्षमा न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो जरेने जधी इंद्रिये क्षीण झाली जरेने जधी इंद्रिये क्षीण झाली न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो जरेने जधी इंद्रिये क्षीण झाली जरेने जधी इंद्रिये क्षीण झाली न उच्चारिले नाम दत्त प्रभो न उच्चारिले नाम दत्त प्रभो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो ऋषिकेश वाचा मनोदेह योगे ऋषिकेश वाचा मनोदेह योगे चुका जाहल्या जाणता अज्ञता चुका जाहल्या जाणता अज्ञता चुका जाहल्या जाणता अज्ञता क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो क्षमा प्रार्थितो दूषणांची दया क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो न केली स्तुती ध्यान आवाहनादी न केली स्तुती ध्यान आवाहनादी न केली पूजा वंदिलो गायलो न केली पूजा वंदिलो गायलो न केली पूजा वंदिलो
गायिलो न केली पूजा वंदिलो गायिलो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळ क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो क्षमा प्रार्थितो दूषणांची दयाळा क्षमा प्रार्थितो मी क्षमा प्रार्थितो असे पातकी मी दया सिंधू दत्ता असे पातकी मी दया सिंधू दत्ता असे रक्षिता तूच मम बांधव असे रक्षिता तूच मम बांधव असे रक्षिता तूच मम बांधव असे पातकी मी दया सिंधू दत्ता असे पातकी मी दया सिंधू दत्ता असे रक्षिता बांधव असे रक्षिता तूच मम बांधव असे रक्षिता तूच मम बांधव असा हे शेवट लक्षात घेण्यासारखं आणि थांबू जसा स्थान भ्रष्टास आधार भूमी पडला शेवटी देवणीवर जसा स्थान भ्रष्टास आधार भूमी तसा स्थान भ्रष्टास आधार भूमी तसा तूच दत्ता मला वाचव तसा तूच दत्ता मला वाचव जसा स्थान भ्रष्टास आधार भूमी तसा तूच दत्ता मला वाचव तसा तूच दत्ता मला वाचव तसा तूच दत्ता अवधूत चिन्ह श्री गुरुदेव दत्त श्री विश्वनाथ महाराज की जय श्री नाना महाराज साणेकर की जय जानकी जनस्मरण जय